इयत्ता दुसरी पाठ 4. अशी झाली फजिती. एका चतुर गाढवाची आणि त्याच्या शहाण्या मालकाची मज्जेदार गोष्ट. गाढवाची गोष्ट सुरू होते. एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत असताना त्याचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. काही वेळाने ते उभे राहिले, पण ओझे एकदम हलके वाटले. कारण मीठ पाण्यात विरघळले होते. गाढवाला खूप आनंद झाला. गाढवाने केली चलाखी, पण गाढवाने हीच युक्ती पुन्हा पुन्हा वापरायला सुरुवात केली. मालकाने अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळी त्याने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. गाढव मुद्दाम पाण्यात पडले, पण यावेळी ओझे अधिकच जड झाले. कापूस पाण्यात भिजून जड झाला होता. गाढवाची खरोखरच फजिती झाली. मीठ वर्सेस कापूस. काय फरक? मीठ. मीठ पाण्यात विरघळते. त्यामुळे ओझे हलके होते. गाढवाला आनंद झाला. कापूस. कापूस पाण्यात विरघळत नाही. तो पाणी शोषतो आणि ओझे जड होते. फजिती. नवीन शब्द शिकूया. ओलांडणे म्हणजे पार करणे, जसे नदी पार करणे. ओझे म्हणजे भार, पाठीवर वाहायचे जड सामान. फजिती म्हणजे फसगत, चुकीच्या युक्तीमुळे होणारी नामुष्की. गोष्टीचा क्रम लावूया. या गोष्टीत घटना कोणत्या क्रमाने घडल्या ते पाहू. 1. मिठाचे ओझे. गाढवाच्या पाठीवर मिठाचे ओझे लादले. 2. पाण्यात पडले. गाढव पाय घसरून नदीत पडले. 3. मीठ विरघळले. मीठ पाण्यात विरघळून ओझे हलके झाले. 4. कापसाचे ओझे. मालकाने कापसाचे ओझे लादले. गाढव मुद्दाम पडले. 5. फजिती. कापूस भिजून जड झाला. गाढवाची फजिती झाली. गोष्टीतून शिकलो. बोध. एकदा यशस्वी झालेली युक्ती नेहमीच काम करत नाही. प्रत्येक वेळी विचार करून काम करावे. विचार कर. गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळतात? लिहिते हो. शब्दसाखळी पूर्ण करा. अमोल. ल. शब्दांचा क्रम लावून अचूक वाक्य तयार करा. शिक्षकांसाठी. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगा. गटात गोष्ट सांगण्याची संधी द्या. प्रत्येकाला अभिव्यक्त होऊ द्या.